आहे नाणेफेकी झालेली आहे छाप्याची मागणी आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल गेलाय पाहायचं आहे अनबॉक्स पाटील कर्णधार नाणेफेकीचा कौल गेलेला आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे बॅट फर्स्ट विन द टॉस अँड इलेक्ट आपण याचे नंदकुमार उल्पे कृष्णात पिंगळे याच बरोबर टोनी बावडेकर इंद्रजित बावडेकर याच बरोबर आपले स्पर्धा समितीचे मुख्य मनोज संगपाळ सर आपल्याला परत जोडलेले आहेत मनोज संगपाळ सर अभिजित मगदूम तर संघाचे पाटील स्पोर्ट्स कोडित्रे या दोन संघांदरम्यान कर्णधार अनबॉक्स मोबाईल अवधूत पाटील नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा कौल स्वीकारलेला आहे याच बरोबर प्रतीक पाटील क्षेत्ररक्षणासाठी तयार सज्ज आहेत ओळख परत होतीये याच राजदीप भोसले साहेब इम्रान कादरी साहेब याच बरोबर किशोर पाटीलजी अभिजित मगदूम साहेब स्पर्धा समिती इंद्रजित बावडेकर नंदकुमार तर अंतिम फेरीच्या लढतीकडे आपण वळतोय चला क्षेत्ररक्षण लावून घ्या उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रिकेटर्स आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अर्थातच KPL 2026 कोल्हापूर प्रीमियर लीग बावडा क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित कसबा बावडा कोल्हापूर अर्थात क्रिकेट स्पर्धा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजीच्या युद्धाकडे आपल्याला घेऊन जातोय यासाठीच केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि गेली 5 दिवस ही चाललेली दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचं गालबोट नसता खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते हे प्रेक्षकांचं ते वळी आपण अंतिम फेरीचा थरार पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी घेतला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू गेला तर अर्थात आपण पाहतात तो सिलिम पट आपला इथे एक पुढे सरसावलाय चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय लॉंग ऑन साइडला चेंडू जाईल तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतात या ठिकाणी अतिशय सुंदर फटका षटकातला यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय इथे मात्र एक मोठा फटका खेळला गेला अर्थात मिड विकेट सीमा रेषेपलीकडे आलेला हा एक शानदार गगन 6 धावांचे योगदान मिळते संदीप चौगलेला षटकाराची या ठिकाणी निश्चित मुहूर्तपड होते ती या दुसऱ्या षटकामध्ये आणि एकूण धावा धबलकर जाऊन पोहोचल्या त्या 14 कडून उजव्या हाताने पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला यावी मात्र चेंडू सीमा रेषेकडे येतोय लॉंग ऑफला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी यावी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त उजवी यष्टी या ठिकाणी वाकवली गेली आणि एक सुंदर चेंडू यॉर्कर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला तो अर्थात किरण साधळे ज्याने षटकार चौकारांची बरसात केली होती 2 चौकार एक षटकाच्या माध्यमातून त्याने खेळी सजवली होती इथे मात्र पहिला सफलता गोलंदाज या ठिकाणी संदीप चौगले यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक इथे चेंडूवर सुरेख फटका होता पण या फटक्याचं रूपांतर मध्ये झेलात केलं इथे आपण पाहतात टाळ्यांचा कडकडी झाला क्षेत्ररक्षकासाठी आणि मिडाप क्षेत्रामध्ये हा झेल घेऊन फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानात उतरला संदीप चौगले याची खेळी या ठिकाणी दुसरा फलंदाज मैदानात गमावला 34 धावसंख्येवर अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स गोलंदाज विकास बोर्डला या ठिकाणी एक विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरला पण क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल कारण या ठिकाणी तुम्ही पाहतात एक सुरेख फटक्याचं रूपांतर झेलामध्ये केलं कारण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये असला फलंदाज या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये आला सुंदर झेल घेतला आणि फलंदाज माघारी परतवलं नवीन फलंदाज मैदानामध्ये मोठा फटका चेंडू हवे क्षेत्ररक्षकाली आणि या ठिकाणी मोठा मासा गळायला लागतोय कर्णधार अवधूत पाटील सूरज शिकलगार मोठा मासा गळायला लागलाय कर्णधार अवधूत पाटीलला पडताळून लावतोय आतुंग फटका चेंडू हवेमध्ये थेट जातो लंब सीमा रेषा पार षटकार होतो साहिलच्या बॅट मधून धाव संख्या 60 ला पार करते
टप्प्या चेंडू पूल केलाय. टॉप एज हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक पाहायचं आहे. सो पाजेल टिपतोय आणि या ठिकाणी मुकेश शिंदेची एक चांगली खेळी समाप्त करतोय. या ठिकाणी मात्र आपल्या सल्लग या दुसऱ्या चेंडू मध्ये दुसरा बळी टिपायचं काम करतोय योगेश किंग. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक जे आहे आणि या ठिकाणी सर्वेमधली तिसरी हॅट्रिक ही योगेश किंगच्या नावावरती लागलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हॅट्रिकसाठी. क्रीडा रसिकांच्या हातातून जोरदार टाळ्या होते योगेश किंगसाठी. स्पर्धे या सीझन टप्प्या चेंडू पूल करतो, हवेमध्ये चेंडू जातो. ठीक, वन बाउन्स मिड विकेट ही मारेच्या पार. आणि एक म्हण आहे की अंत भला तो सब भला. 70 धावा फलकावर लागले तर 66 वरती घेते, तशा पार जातोय. आता मात्र विजयासाठी या ठिकाणी अंतिम सामन्याला जर विजयाला गवसणी घालायची असेल तर या ठिकाणी प्रतीक पाटील च्या संघाला म्हणजेच स्वर्गीय संग्राम पाटील कुठेतरी या संघाला या ठिकाणी 71 धावांची आवश्यकता असेल. 71 धावा जमवल्या तर ही ट्रॉफी आपल्या नावावरती केली जाईल. सुनील पाटिल सर. टिप ऑफ साइड में आखिरकार सफल हुए. दौड़ लगाते हुए क्या रोकने में कामयाब हो गए. ये पैरों में क्रैम्प आता हुआ भाई कई कबार खिलाड़ियों के पैरों. ये अच्छा शॉट है, खेल दिया मिड विकेट एरिया में. जब तक आउट या हल्की से मिस फील्ड होती हुई ये खतरा हो सकता वहां पर. ये काम बढ़ गया, कोई जरूरत ही नहीं जानबूझ के मिस फील्डिंग की अवधूत पटेल ने. जानते थे दूसरे रन के लिए निकल पड़ेंगे. क्लीन बोल्ड. ओह दैट्स इट. बड़ी एक और लंबी हिट, नीचे खिलाड़ी है. विकेट. साहिल मोमिन शॉट लगा में हवा में गेंद थी. सन्माननीय रवीराज आवेसर यांचं सामन्याचा आनंद घेतात समोर असताना. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अचूक झेल या ठिकाणी घेतला गेला आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसला स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाला. पंकज पाटीलची खेळी मात्र इथे समाप्त झाली. ज्या पंकज पाटीलने एक षटकाच्या माध्यमातून तब्बल 8 धावांचं योगदान दिलं होतं तो मैदानात परततोय. आणखीन एक धक्का बसला तो स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाला. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू इथे पाहतात तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. पंचाचा येतोय चौकार. 4 धावांचा चेंडूसाठी. यावेळी चेंडूचा पाठलाग केला होता. अर्थात चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतात. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि हा चेंडू इथे मात्र फेकतोय इथे फलंदाज अर्थात चेंडू. यावेळी ह्या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहता क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर घेतोय पण तत्परतेने चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे जाताना. पुढचा चेंडू. यावेळी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. अर्थातच चेंडू खूप चांगलं योगदान इथे मिळालं. षटक देखील समाप्त झालं. पहिला चेंडू या षटकातला. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. चेंडू आपण पाहतात अर्थातच वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये इथे मात्र आपण पाहिलं तर ती सुंदर झेल या ठिकाणी घेतला गेला आणि ह्या चेंडूवर फलंदाज बाद. येणारी 5 चेंडू 18 धावांची गरज आणि पंच दर्शवतील. काका 2 मिनिट थांबा.
चला पंचांना विनंती आहे सामन्याचा निकाल जाहीर केला समितीकडूनच, कारण की प्रेक्षकांना आपण थांबवू शकत नाही. मी गोलंदाजांना वारंवार सांगत होतो प्ले करा. चेंडू झाला असता त्या मिनिटांमध्ये. चला बक्षीस समारंभ सुरुवात करायची आहे. विनंती आहे